आषाढी एकादशी शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या कोट्यावधी त्यांचे प्रतिनिधी म्हणून करणार आहेत. खरं तर त्या पूजा सांगण्याचा मान मंदिरातील विठ्ठलाकडचे 7 पुजारी आणि रुक्मिणी मातेकडचे 7 पुजारी यांना आज मिळालेला आहे. हे सगळे पुजारी आता आपल्याबरोबर काय सांगताल, आज तुम्हाला पूजा करण्याची संधी सांगण्याची संधी मिळते. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंदकंदं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीश परमात्मा पांडुरंगाची आषाढ शुद्ध एकादशी दिवशी पाद्यपूजा, नित्यपूजा आणि शासकीय महापूजा अशा पूजा या ठिकाणी संपन्न होत असतात. आपण बघतोय या ठिकाणी हे सर्व आम्ही सहकारी मित्र पुजारी वर्ग आहोत. याला प्रत्येकाला एक विशिष्ट जबाबदारी दिलेली असते आणि ती जबाबदारी प्रत्येकजण व्यवस्थितरित्या पार पाडत असतात. त्यापैकी आपले जे हे पुजारी आहेत हे देवाचे प्रत्यक्ष उपचार करतात, हे गुरुजी मंत्र म्हणतात, हे गुरुजी पूजाच्या साहित्याची तयारी करतात. हे सर्व जे आम्ही सेवेकरी आहोत हे भगवंताची पूर्ण निष्ठेने सेवा करतो आणि ही पूजा आम्ही दरवर्षीप्रमाणे व्यवस्थित पार पाडतो. कशा पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष पूजा सांगता किंवा काय असतं नियोजन? तर प्रत्यक्ष पूजा करताना आमचे सहकारी पुजारी वर्ग साहित्य आणून देतात. त्या ठिकाणी देवाला स्नान घालून महापूजेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातचे आणि वारकऱ्यांच्या जोडीच्या हातचे पूजा केली जाते. देवाला स्नान घातले जाते. दही, दूध, पंचामृत, मध, साखर याचं देवाला स्नान घालून देवाला अलंकारित करून पोशाख घातला जातो. कोणकोणते मंत्र करत यावेळेस म्हटले जातात? सहस्रशीर पुरुषोक्ताचे सर्व मंत्र म्हणले जातात. काय एखादा मंत्र म्हणा? ओम सहस्रशीर शापुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो ऋत्वात्य दशांगुलम. इथून ते यज्ञेन यज्ञमय जंत देवा स्थाने धर्माने प्रथम अन्यासन्न तेह नाकम महिमान सजंत्र पूर्वे साध्या संती देवा. इथपर्यंत सर्व मंत्र म्हणले जातात. आपण बघितलं असेल की विठ्ठलाकडे ज्या पद्धतीने पूजा चालते त्याच पद्धतीनं रुक्मिणी मातेकडे देखील जाते आणि त्या ठिकाणी देखील 7 जणांना मान मिळालेला आहे. काय सांगताल, कशा पद्धतीनं रुक्मिणी माते पूजा असते? दैवीं उन्नतपीठगां सुवसनां ताटंगकर्णां शुभां भास्वस्वर्णसुरेखितायुतमहा वक्षस्थलाङ्कामदां हस्तस्वर्णकरण्डकां कटितटप्रान्तैकपाणिंबरां श्रीमद्विठ्ठलचित्तचौर्यचतुरां श्रीरुक्मिणींदांबरे. पांडुरंगाकडं पूजा झाल्यावर मुख्यमंत्री व मानाचे वारकरी हे दोघंही मिळून रुक्मिणीकडे येतात. तिथनं रुक्मिणीचं ध्यानापासनं श्रीसूक्त व पुरुषसूक्तांनी पूजा चालू होती. ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमीं विश्वतो ऋत्वात्यतिष्ठदशांगुलम. तिथपासून तर यज्ञेन यज्ञमयजंत देवा स्थानी धर्माने प्रथमान्यासन्न तेहनाकम महिमान सजंत यत्र पूर्वे साध्या संती देवा. त्याच्यानंतरनं हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावा. तिथपासून यशुजे प्रयतो भूत्वा जिह्यादा जमन्वहं सूक्तं पंचदहर्यंज श्रीकामसततंजपेत. असं पुरुषसूक्तांनी व श्रीसूक्तांनी रुक्मिणी मातेची षोडशोपचार पूजा केली जाते. त्याच्यानंतरनं पूजा झाल्यावर आरती होते. आरती झाल्यावर दोघांनाही नारळ प्रसाद दिला जातो. तिथनंही पूजा संपन्न होते. मला टोटल किती वेळ लागतो या दोन्ही पूजा होण्याकरता? साधारणतः 30 ते 35 मिनिटे देवाकडे पूजा केली जाते आणि 30 ते 35 मिनिटे रुक्मिणी मातेकडे पूजा केली जाते. कोणकोणत्या वस्तू करत या पूजेला वापरल्या जातात? सर्व जे पूजेचे साहित्य आहेत हे सर्व पूजेच्या साहित्याचे ज्या भांडे आहेत हे सर्व चांदीचे भांडे आपण देवाच्या पूजेसाठी वापरतो. त्याचप्रमाणे प्रमुख जर वस्तू बघितल्या तर त्याच्यामध्ये पंचामृत आहे. दूध, दही, तूप, मध, साखर हे पंचामृत. तसेच देवाचा विशेष पोशाख या दिवशी घातला जातो, जो देवाच्या पूजा घातल्यानंतर 24 तास देवाच्या अंगावरती राहतो. अशा पद्धतीनं देवाला सुंदर असा पोशाख नेसावला जातो. खरं तर इतर टायमाची पूजा आणि आज मुख्यमंत्र्यांना पूजा सांगायचा मान मिळाला. काय तुमच्या भावना आहेत? मुख्यमंत्र्यांची पूजा ही फक्त मुख्यमंत्री एकटे पूजा करत नसतात, तर मुख्यमंत्र्यांसोबत जे भाविक पतीपत्नी आहेत, जे दर्शन रांगेमधून आलेले आहेत, हे भाविक पतीपत्नीसुद्धा त्यांच्याबरोबर पूजा करत असतात. आणि हे भाविक पतीपत्नी आणि मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून भगवंताची पूजा करत असतात. या पूर्ण महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम व्हावं, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा योग्य प्रमाणात मिळाव्या. आलेल्या प्रत्येक वारकरी हा सुखाने समृद्धीने पंढरपूरची वारी करावा अशी भगवंतापाशी आम्ही प्रार्थना करत असतो. तुम्हाला ही संधी मिळते सांगायची, त्या भावना काय तुम्हाला काय वाटतं? खूप जन्माचं पुण्य आहे की भगवंताने आम्हाला इतक्या
कमी वेळात भगवंताच्या जवळ बोलवलं आणि ही पूजा करण्याची, पूजा सांगण्याची आम्हाला संधी दिली आहे. आम्ही सर्वजण जे आहोत हे सर्वजण इतके अतिशय आनंदी आणि इतके भाग्यवान आहोत की भगवंताने इतक्या जवळ आम्हाला बोलवलं आणि ही पूजा करण्याची आम्हाला संधी दिली. विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.